अभिजित पाटील. तुम्ही अध्यक्ष महोदय वर बसल्यानंतर पार्सलिटी करायची नाही. पार्सलिटी कारण आमच्या 3 पक्षाचा मिनिट नंबर होता अध्यक्ष तुमचा महोदय. वेळ चालू झालेला आहे. 3 मिनिट वेळ आहे सगळ्याप्रमाणे. चला बोला. आता मगाशी 32 मिनिट दिला त्यावेळेस. अध्यक्ष महोदय बाब क्रमांक 82 स्वच्छता अभियानासाठी 1000 कोटीची रुपयाची तरतूद केली आहे. अध्यक्ष महोदय माझ्या नगरविकासमध्ये माढा शहरामध्ये अध्यक्ष महोदय ड्रेनेजसाठी निधीची मागणी वारंवार केली आहे. तर ड्रेनेजसाठी आणि महाळुंग आणि श्रीपूर नगरपालिकेमध्ये आम्हाला निधी द्यावा. अमृत महोत्सव 2 अभियानामध्ये 3076 कोटी रुपयाची या पुरवण्या मागण्यात त्या ठिकाणी तरतूद केली आहे. तर माझ्या माढा शहराला 10 दिवसाला पिण्याचं पाणी येतंय. मी पहिल्या अधिवेशनापासून याची मागणी करतोय. यावेळेस तरतूद झाली आहे. तर या आमच्या 52 कोटीच्या योजनेला आणि महाळुंग श्रीपूरच्या पाणीपुरवठ्याच्या योजनेला जागा उपलब्ध करून निधीची उपलब्ध करून द्यावी ही प्रामुख्यानं मागणी करतो. अध्यक्ष महोदय माझ्या नगरपंचायत माड्याला 8 वर्ष होऊन गेली. महाळुंगला त्या ठिकाणी 8 वर्ष होऊन गेलीत. परंतु अजून इमारत नाही. नगरपंचायतची इमारत बांधण्यासाठी निधीची तरतूद करावी. छत्रपती शिवरायांच्या स्मारकासाठी निधीची तरतूद करावी. अग्निशामक मागेच काही दिवसापूर्वी टेंभुर्णीमध्ये 2 घटना आमच्या माढा तालुक्यात घडल्या आणि अक्षरशः राखरांगोळी झाली लोकांची. तर अग्निशामक उपकेंद्र केंद्र आणि त्या गाड्या उपलब्ध व्हाव्या यासाठी मागणी करतो अध्यक्ष महोदय. भाजी मंडई बंदिस्त निवारा व्यवस्था करण्यासाठी अध्यक्ष महोदय निधीची तरतूद करावी. अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील गृहनिर्माण विभागाची पंतप्रधान आवास योजना यामध्ये अनियमितता व भ्रष्टाचार झालाय म्हणून अतुल कुपसे यांनी त्या ठिकाणी आंदोलन करतायत. याची दखल घेऊन याच्यावरती कारवाई व्हावी. अध्यक्ष महोदय माझ्या बाब क्रमांक 99 सार्वजनिक बांधकाम पान क्रमांक 67 वाकाव दारफळ मोडलीम या पुलाच्यासाठी त्या ठिकाणी निधी तरतूद करावी. एडीबीच्या योजनेतनं त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आमच्या मतदारसंघामधील रस्ते त्या ठिकाणी घेतले नाहीत. तर हॅम योजनेमध्ये हा रस्ता घेऊन आमच्या या भागाची रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. तर ती पूर्ण करा. अध्यक्ष महोदय टेंभुर्णी ग्रामीण रुग्णालयाला त्या ठिकाणी अर्धवट काम आता त्या ठिकाणी अंतिम टप्प्यात आहे. त्याला नवीन सुप्रमा देऊन त्या ठिकाणी उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री दोन्ही मंत्री उपमुख्यमंत्री आणि महाराजांचे त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी 5 कोटी 32 लाख रुपये आमच्या प्रशासकीय इमारतीला दिले. अध्यक्ष महोदय या इमारतीसाठी अध्यक्ष महोदय निधी द्यावा. अध्यक्ष महोदय परवा एक घटना घडली पंढरपूर सातारा रस्त्यावरती. महाराज त्या ठिकाणी 8 लोक त्या ठिकाणी एका विहिरीत पडून गेले आणि हे काम त्या ठिकाणी रोडवेज कंपनीकडे आहे. 2023ला त्यांनी काम पूर्ण झाल्याचा दाखला दिलाय आणि आज त्या ठिकाणी रस्त्याचं काम पूर्ण नाही. माझ्या तिथं रोपळे मतदारसंघातलं गाव आहे 22 अजून रस्ता पूर्ण. अध्यक्ष महोदय आणि तिथल्या पूर्ण झालंय म्हणून दाखला दिला म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. परंतु मुख्य आरोपी त्या कंपनीचा मालक त्या ठिकाणी अटक केला नाही. तर त्याला अटक करावी आणि हा रस्ता पूर्ण करून द्यावा. अध्यक्ष महोदय 6.85 कोटीची दुरुस्तीची माझ्या मतदारसंघामध्ये एएमसीची कामं दिलीत. परंतु अजून कॉन्ट्रॅक्टरनी सुरू केली नाहीत का तर बिलं मिळत नाहीत. अध्यक्ष महोदय ह्याच्यावर महत्वाचा लक्ष वेधतो. अध्यक्ष महोदय एक शेवटचा विषय मांडतो. नगर MSRDCच्या माध्यमातून आता शक्तीपीठ त्या ठिकाणी होतोय. तर अध्यक्ष महोदय शक्तीपीठाच्या माध्यमातून माझ्या करकम आरण आणि धानोरे अनेक गावातून त्या ठिकाणी विरोध होतोय. प्रत्यक्षात त्या ठिकाणी बाधित असलेल्या करकमच्या 439 शेतकरी प्रत्यक्षात 485 हेक्टर त्यामध्ये द्राक्षाची बाग असणारी 230 हेक्टर अध्यक्ष महोदय क्षेत्र आहे. अध्यक्ष महोदय याच्यामध्ये जमीन पूर्ण निघून जाण्यामुळं 47 लोकांचे भूमिहीन होणार आहेत आणि म्हणून पंढरपूरच्या जवळ आणावा आणि तिथली अलाइनमेंट थोडी बदलावी जेणेकरून याच्यामध्ये शेतकऱ्याचा विरोध आहे. अरण आणि त्या ठिकाणी करकम भागातला तर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय या भागाचा रस्त्याला त्या ठिकाणी विरोध होतोय. तर त्याच्याबद्दल पालकमंत्री महोदय मुख्यमंत्र्यांनी या संबंधित शेतकऱ्यांबरोबर एक बैठक लावावी विनंती करतो. बोलण्याची संधी. संजय मेश्राम.